नमस्कार मित्रांनो, आज आपण एका शेतामध्ये आलोय. गंगापूर तालुक्यामधील शेकटा या ठिकाणी एक क्षेत्र आहे. या ठिकाणी आपण शक्तीचा 3 HP पंपाचं इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. आणि आज शक्ती कंपनीकडनं जे मराठवाड्यातील वेंडर असेल, या संभाजीनगरमधील जे वेंडर असेल त्या लोकांसाठी कंपनीनं एक ट्रेनिंग या ठिकाणी अरेंजमेंट केलेलं आहे. थोड्याच वेळात या ट्रेनिंगची सुरुवात आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. आणि जावेद पठाण या शेतकऱ्याचं नाव आहे. 3 HP चा हा सोलार पंप आहे. तर या ठिकाणी बघू शकता जे कॉलम वगैरे लावायचं काम या ठिकाणी पाठीमागं चाललेलं आहे. आणि थोड्याच वेळेस आपलं या जागेवरती इन्स्टॉलेशन देखील बघायला भेटेल. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, हा 3 HP चा एक जो कॉलमचा पाईप आपल्याला या ठिकाणी कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं खालच्या बाजूला 3 होल आपल्याला असे बघायला भेटतात. आणि त्यात मी होल पास इन्सर्ट केलेले हे 3 जे होल आहे. तर ही साईट आपल्याला गड्ड्यात खालच्या बाजून टाकायची आहे. आणि वरच्या बाजून जर बघितलं त्या ठिकाणी एक होल असतो. हा होल वरती ज्यावेळेस आपण त्याचं हेड ज्यावेळेस इन्स्टॉल करतो त्या ठिकाणी त्याला पॅकिंग सिस्टमसाठी तो होल प्रोव्हाइड केलेला आहे. ज्यावेळेस पुढे आपण हेड त्याचं इन्स्टॉल करू त्यावेळेस मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये शो करेल. त्या ठिकाणी बघू शकता आपण, हा जो ब्लॉक साईज आहे ॲज पर कंपनीच्या SOP नुसार त्यांच्या पॉलिसीनुसार आपण त्या ठिकाणी हा फर्मा बनवलेला आहे. याची जी लांबी रुंदी जर बघितली तुम्ही 500 mm मध्ये येते. आणि हाईट जी ती 300 mm मध्ये येते. आणि रुंदी पण 500 mm आहे. आणि हा जो पाईप येतो याच्यावरती मार्किंग असता. तुम्हाला जर बघायचं असेल तर या ठिकाणी इथं जमीन लेवल म्हणून खाली एक मार्किंग केलेली असती. त्यानंतर ब्लॉक लेवल एक मार्किंग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असती. आणि जो सिंगल साईडचा हे असतो होल, तो आपल्याला वरच्या बाजूला बघायला भेटतो. त्याच्यानंतर 3 HP मध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 5 गड्ड्याची आवश्यकता असते. आता हा सेंटरचा पोल या ठिकाणी आपण बघतोय, त्याच्या बाजूला या साईडला 8.5 फुटाच्या डिस्टन्सवर एक पोल आहे. आणि लेफ्ट साईडला देखील 8.5 फुटाच्या डिस्टन्सवरती एक पोल लावा लागतो. त्याप्रमाणे गड्डे करावा लागतात. आणि जर ह्या सेंटरच्या पोलमधून जर पुढे बघितलं 3 फुटावर आपण एक गड्डा घेतलेला आहे. हा एक अर्थिंगसाठी 3.5 फूट खोल हा एक गड्डा घ्यावा लागतो. त्याच्यानंतर साईडच्या पोलवरून देखील एक गड्डा घ्यावा लागतो. तर याचं रिझन असं की हा जो गड्डा असतो हा आपण एक एलेच्या अर्थिंगसाठी या ठिकाणी करावा लागतो. त्याच्यानंतर एक कंट्रोलरची देखील अर्थिंग असती. तर त्या कंट्रोलरच्या अर्थिंगसाठी देखील एक गड्डा आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. या पद्धतीने 3 HP च्या पंपमध्ये आपल्याला 5 गड्डे या ठिकाणी करावा लागतात. आपण 3 HP च्या जे शक्तीचा पंप आहे याच्यामध्ये काय काय मटेरियल कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करते, तर हे सर्व मटेरियल आता या ठिकाणी बघणार आहे. सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर 3 लेग याला जे पोल उभं करण्यासाठी आपल्याला भेटतात. तर ते 3 पोल या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर प्रत्येकी होलला 3 होल पास आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं. आणि त्याच्यानंतर हे जे 2 अर्थिंग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे, अशा 2 अर्थिंग आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात. आणि हा एक HDP पाईप आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. हा पाईप प्रत्येक जो पंप असतो तर त्या पंपच्या हेडच्या साईजनुसार याची जी साईज आहे ही कमी जास्त आपल्याला बघायला भेटते. आणि 30 मीटरच्या हेडमध्ये आपल्याला 30 मीटरचा पाईप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो. जर बघितलं तर हा 2चा पाईप या ठिकाणी बघायला भेटतो. आणि शक्तीने एक चांगली आयडिया या ठिकाणी लावलेली आहे. जो आपल्याला सुरुवातीला त्रास व्हायचा हे नेपल ह्या पाईपमध्ये इन्सर्ट करायला, तर ते ऑलरेडी आता कंपनी त्या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करून या ठिकाणी पंप पाईपाला लावून देत असती. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही, हे शक्तीचं एक 3 HP चं कंट्रोलर या ठिकाणी कंपनीनं आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोटर आणि पंप प्रोव्हाइड केलेला आहे कंपनीनं. तर या मोटरला कंपनीचं शक्ती कंपनीचं वायर या ठिकाणी लावलेलं आहे. त्याच्यानंतर कंपनीचं हे जे हाऊसिंग असतात, थ्रेड असतात, तर त्या थ्रेडला जर बघितलं तर हे पॅकिंग सोबत हे येतं, म्हणजे थ्रेड ट्रान्सपोर्टमध्ये खराब होऊ नये त्यासाठी हे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि 30 मीटरचं हेड या ठिकाणी आपल्याला कंपनीनं प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि हे जे पाईप बघताय तुम्ही, तर याला आपण राफ्टर बोलतो. जे आपल्याला याच्यावरती मेन जे पॅनल असतात त्या पॅनलच्या पर्लिंग याच्यावरती लागतात. आणि त्या पर्लिंगवरती आपण
त्या ठिकाणी हे लावत असतो आपलं पॅनल. तर अजून एक बॅग आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. तर या बॅगमध्ये जर बघितलं आपण तर DC केबल कंपनीनं आपल्याला या ठिकाणी एक सेट प्रोव्हाइड केलेला आहे 3 HP पंपाचा. तर बॅग ओपन करून बघू आपण त्याच्यात किती साईजचे केबल आपल्याला प्रोव्हाइड झालेले. 9 पर्लिन या ठिकाणी प्रोव्हाइड झालेले आहे. त्याच्यानंतर एक येले, हा जो येले आता हा लेटेस्ट मध्ये आलेला आहे, जो पॅनलला बॅक साईडनी कनेक्ट होतो आणि त्याच्यासाठी खाली स्टँड देखील त्या ठिकाणी कंपनी प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि ह्या 2 अर्थिंगसाठी 2 अर्थिंग बॅग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यानंतर जो हेड असतो राफ्टर जे कनेक्ट करायचं असतं आपल्याला, त्यासाठी हा हेड या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. प्रत्येक पोलला हा हेड यांनी नवीन पहिले पंप जे उडून जायचे, तर आता हा नवीन टाईप मध्ये त्यांनी दिलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, हे जे तुम्ही स्टँड बघताय, हे पाठीमागं आपण जो लाइटनिंग अरेस्टर लावतो, ज्याला आपण एले बोलतो शॉर्ट फॉर्म मध्ये, तर तो एलेचा स्टँड हा दिलेला आहे आणि त्याला ह्या अशा क्लॅम्प दिलेले आहे. तर हा पाठीमागं जी पर्लिंग आपण त्या ठिकाणी पॅनलची जी पर्लिंग असती, तर त्या पर्लिनला हा कनेक्ट होत असतो. या क्लॅम्पच्या सहाय्याने त्या ठिकाणी याला पॅकिंग सिस्टम प्रोव्हाइड केलेले आहे आणि याच्यावरती आपण तो एले माउंट करू शकतो. त्यानंतर ही बॅग तुम्हाला मी मगाशी दाखवली होती, तर या बॅगमध्ये आपल्याला DC केबल कंपनी प्रोव्हाइड करते. आता हे जे नवीन केबल आलेले, तर यामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण जे केबल आहे, तर या दोन्ही साईडनं आपल्याला मेल फिमेल कनेक्टर MC4 कनेक्टर शो होणार नाही. कारण त्याची आवश्यकता पहिले नव्हती, पण कंपनी प्रोव्हाइड करत होती. तर ती गोष्ट आता यामधून रिमूव्ह केलेली आहे. आणि 3 HP मध्ये जर तुम्ही बघितलं, तर अशा टाईपचे 3 DC केबल आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड होता आणि एक छोटा तुकडा त्या ठिकाणी कनेक्ट करण्यासाठी, याला आपल्या कंट्रोलरला कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्यानंतर ही जी आपली बॅग आहे, ती हिला आपण हार्डवेअर किट असं म्हणतो. 3 HP पंपमध्ये आपल्याला 30 मीटरच्या याच्यामध्ये 30 मीटरची हार्डवेअर किट येते. ही गोष्ट याच्यावरती देखील मेन्शन केलेली असती. 30 मीटर म्हणून या बॅगवरती ह्या गोष्टी लिहिलेल्या असतात. त्यानंतर या बॅगमध्ये काय काय मटेरियल येतं, तर मित्रांनो ही जी हार्डवेअर किट येते, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं. ही एक 30 मीटरची रस्सी आपल्याला या ठिकाणी कंपनीने प्रोव्हाइड केलेली. त्याच्यानंतर कंट्रोलरचा अर्थिंग केबल या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर लाइटनिंग अरेस्टरचा अर्थिंग केबल आणि किती प्रॉपर पद्धतीने केबलला लग्स लावून कंपनीने या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर 30 मीटरचं या ठिकाणी कंट्रोलर टू मोटरचं केबल या ठिकाणी आपल्याला कंपनी प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यानंतर टाय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि जर तुमचा हे असेल, तुमची बोरवेल जर असेल, बोर असेल, त्या ठिकाणी आपल्याला ही फ्लेंज या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली. त्याच्यानंतर पाईपला वरती बांधण्यासाठी हा एक या ठिकाणी क्लॅम्प प्रोव्हाइड केलेले आहे. आणि याच्यामध्ये आपला DC बॉक्स जो येतो, DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स आपण ज्याला बोलतो, तर तो बॉक्स याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर अर्थिंग बकेट आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. आणि यानंतर हार्डवेअर किटचा एक हा बॉक्स आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. याच्यामध्ये छोटे छोटे ऍक्सेसरीज आपल्याला बघायला भेटतात. हे जे पर्लिंग आपण लावतो त्यासाठी हे फ्लेंज आपल्याला या ठिकाणी कंपनी प्रोव्हाइड केलेले आहे. आणि जे पाईप आपण राफ्टर म्हणून यूज करणार आहे, त्याला दोन्ही बाजूला पॅकिंग सिस्टम या ठिकाणी कंपनीने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यानंतर जे आपण कंट्रोलर इन्स्टॉल करतो, तर कंट्रोलर माउंटचं आपल्याला या साईडला ब्रॅकेट बघायला भेटतात. आणि सर्व नट बोल्ट आपल्याला एका पॅकिंग मध्ये या ठिकाणी बघायला भेटतात. याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले दाखवलं की जे आपण होलपास म्हणतो, ते देखील आपल्याला ह्याच बॉक्समध्ये बघायला भेटतो. त्याच्यानंतर हा पाईप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तर हे सर्व मटेरियल आपल्याला या ठिकाणी कंपनीकडनं भेटत असतं. आणि आता जी करंटली स्कीम चालू आहे, मागील त्याला सोलार पंप, या स्कीम मध्ये फॉर्म भरून आपण 90% सबसिडीचा लाभ घेऊन हा शेती पंप घेऊ शकतो. याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून ही सबसिडी आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असती. आणि एक चांगली गोष्ट या ठिकाणी अशी आहे
की ग्राहकांना शेतकऱ्यांना फक्त 10% पेमेंट या ठिकाणी कंपनीला करायचं असतं. बाकी 90% पेमेंट हे पंप इन्स्टॉल झाल्यावरती कंपनीला डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून प्रोव्हाइड केलं जातं. बघू शकता या ठिकाणी बीडचे जे केचे वेंडर आहे अभिषेक थोरात सर, तर हे या मोटरचं केबल कनेक्शन करणार आहे. तर आता ही जी केबल आहे ती मोटरची आपण ह्या पंपची जी मध्ये पट्टी दिलेली याच्यामध्ये इन्सर्ट करून वरती घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी केबलचं जे इन्सुलेशन आहे ते रिमूव्ह करून त्याच्यानंतर या ठिकाणी टेप लावायचा आहे. तर टेपचे 2 प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. इलेक्ट्रिकल टेप आणि जो पॅच म्हणतो समजा काही. रबर टेप आपण याला पॅच पण बोलतो. तर हा पॅच आपल्याला पहिले तिथे इलेक्ट्रिकल टेप मारून त्याच्यानंतर पॅच मारून वरतून पुन्हा इलेक्ट्रिकल टेप मारायचे आहे. आणि ज्यावेळेस पूर्ण तिन्ही केबलचं कनेक्शन प्रॉपर होतं त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही पुन्हा रिपीट करायची आहे. म्हणजे हे जे केबल आहे हे प्रॉपरली त्या ठिकाणी कनेक्ट होईल. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण जे कंट्रोलरचे डोंगल आहे मोबाईलवरून ऑनलाईन मॉनिटरिंग जे सिस्टम करतो त्यासाठी हे RMS सिस्टम या ठिकाणी इन्स्टॉल करावं लागतं. तर ते डोंगल इन्स्टॉलेशनचं काम आता कंट्रोलर चाललेलं आहे. त्याच्या बाजूला आपण DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स त्या ठिकाणी त्याचं देखील कनेक्शन या ठिकाणी करणार आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर फाउंडेशनचं काम या लोकेशनला चालू आहे. सध्या पावसाचा वेळ असल्यामुळे पाऊस आणि काम सोबत या ठिकाणी चालू आहे. शक्तीमधनं आपले टेक्निकल टीमचे हेड जे चव्हाण सर देखील या साईटवरती आलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे हेड ते देखील आपल्या साईटवरती या ठिकाणी आज अवेलेबल आहे. जे शक्तीचं ट्रेनिंग होतं त्यासाठी आज हे सर्व लोक या ठिकाणी संभाजीनगरचे वेंडर सर्व लोक जमलेले. भैया याला केबल टाइम मारा 2-3 सोडायच्या वेळेस हे टाईट करून बस 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 जास्त नाही टाईट करायचं नाही बस. माहिती पाण्यात त्याला बस कशी गंडवते ते फक्त तुम्ही सोडा त्याला मोकळं. हा पाईप पकडा मागून. हा केले 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 टाईट केले. अरे भैया केबल टाक तिथे मारायला. रुको रुको 2 मिनिट रुको ना. हो ते याच्यावर ठेवा काटावर ठेवा मोटर. असा केबल टाक आणि संकेत तिथं. मारा पटापटा मारा टाइम पास ना करो नो टाइम पास. गप्पा लागेल. भरपूर मोठी विहीर. 30 मीटर का हाँ नहीं सर 1 फीट ऊपर. हाँ नहीं नहीं तो चव्हाण से बात करें कि मोटर को नीचे मोटर खाली टेकवायची नाही आपल्याला डायरेक्ट विहिरीमध्ये. नीचे रखे तो कोई उसको अर्थिंग का वगैरह प्रॉब्लम आ जाता है क्या? मोटर को क्या इश्यू आ जाता है जब अच्छा अच्छा ज्यावेळेस आपण मोटर खाली टेकतो पूर्ण तर त्याच्यामध्ये गाळ वगैरे जो असतो विहिरीतला तर हा गाळ जाऊन ती मोटर खराब होऊ शकते. त्याच्यामुळे मोटर खाली तळापासून 1-2 फूट वरती पाहिजे. बाहेर संपलं का? दावा धाव भरपूर जाऊ दे सोडा खाली. गेली बरोबर कामापुरती बस ना. टेस्टिंग पुरतं झालं ना. पाईप इकडे घेऊन यावं लागेल. सोडायची का आणखीन?
अरे दोरी सोडा. दोरी किती शिल्लक आहे हाय भरपूर. बघा मामा जाऊ दे आणखीन बघा किती घ्यायची? 90 फूट पाईप आहे 100 फूट टेकली भाऊ मोटर का नाही किती फूट विहीर आहे? 63 फूट विहीर आहे. त्याच्यामध्ये बघू शकता आपण मोटर खाली सोडतोय आणि पाईप हा आपल्याला 100 फूट पाईप कंपनीने प्रोव्हाइड केला असतो. 100 फूट केबल असतं. जास्त गेला ना, बघा ना. त्याच्यानंतर दोरी देखील 100 फूट या ठिकाणी प्रोव्हाइड करता. टेकली भैया, खाली चाललं ना टेकली. हा मग टेकली ना बरं घे मोटर टेकली. आता हे जे तळापासून 1-1.5 फूट आपल्याला वरती घेऊन याला या बाजूला बांधायचं आहे. बस बस पाईप इकडून घ्या ना पॅनल ठेवायची इकडून. हा इकडून घ्या पाईप साईडला. तिथं बांधून घ्या. संकेत तुझ्या जवळ ती क्लॅम्प दिली का कंपनीने? ती पण लहानपणी सगळं काय बोलतो. हॅलो हा बोला बिलिंग झालं ना कंपनी पासून ऑर्डर ऍक्सेप्ट केली बिलिंग झालं वर ऑर्डर कधीची वर ऑर्डर कधीची हाय ती क्लॅम्प घातली त्याच्यात. जा दोघ जण पॅनल घेऊन ये तिकडे. वायसर इसके नेट का वायसर किधर है वाइसर लाओ ना वाइसर नेट वाला वायसर आला तुम्ही मला आणखीन एक घ्या रेत पलीकडून लावा सुनो मेरी बात इसको जिस साइड लंबाई बढ़ाते हो उस साइड सपोर्ट वाला पार्ट इधर रखो हाँ नहीं समझ में मेरी जैसे वो पाइप है वो पाइप में को 7 इंच इधर कर रहे हैं ना हा उस पाइप को इधर कर रहे हैं इसको भी इधर करना पड़ेगा सही. इसको भी इधर करना पड़ेगा हाँ तो जिधर लंबाई ज्यादा रख रहे पाइप की अपन हाँ यहाँ से तो वो सपोर्ट इधर लगाना पड़ेगा जैसे वो इधर लंबाई बढ़ाएंगे ना हाँ तो वो सपोर्ट को इधर करो यदि उस साइड आप कर रहे हो लंबाई बढ़ा रहे हो तो उस साइड लगाओ ताकि वो जो नीचे हाँ, का- बैलेंस वो कर बैलेंस सके. कर सके ओके ठीक है यस. ये चीज का दीजिए फोटो बताएं सर वो भी सही था संकेत जी आओ इधर संकेत जी कम हियर. को नहीं जम रहा क्या हाँ. अरे आप हीरो हो आज. वेट घ्या लोक मोठा नाही हा मॅडम. ही जी प्लेट आहे ही प्रत्येक याच्यामध्ये येते पंपामध्ये येते. ही प्लेट पहिले याच्यावरती टॉपवरती ठेवायची. त्यानंतर हे रॅकेट याच्यामध्ये टाकल्यावरती पाईपमध्ये ह्याच्यावरती फक्त ठेवून द्यायचं आहे. सेंटरला नाही ते एक साइडला घ्यावं लागतं थोडं थोडं हे नंतर normal. करून ते सेंटर करून पिंक येतं ना आपल्याला त्याचं नका टेन्शन घेऊ. त्यानंतर ही प्लेंच हा हे सपोर्टिंग पट्टी वरतून त्याला लावायची आणि मधला जो मेन नट असतो तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचा. दोन्ही बाजूनी सपोर्टिंग पट्ट्या लावायच्या. उलटी आली. ये जो एल्यूमिनियम के रैकेट हेड में अपने को डैमेज होने के चांसेस आप बता रहे ना वो समस्या खत्म हो जाएगी इससे मैंने आपको फोटो दिखा था वो भी बहुत सही था. हाँ ये इतना ये मेंटेनेंस बहुत है हाँ कंपनी इसमें थोड़ा लगाने का टाइम लगता है नहीं टाइम का कुछ नहीं वो स्क्रू लगाने के बाद आ जाएगा. ठीक है लगा सब सही गई. जो हमें तो सबने अलग ही दिखेगा पहले भाई तेरे को दिखना या ठिकाणी आता आपण 2 स्ट्रक्चरवरती पॅनल माउंट केलेले आहे आणि तिसऱ्या स्ट्रक्चरच्या देखील आपण या ठिकाणी पर्लिंग इन्स्टॉल केलेले आहे आणि थोड्याच वेळात पॅनल इन्स्टॉलेशन देखील या जागेवरती होईल. आणि आपण आता हे ब्लॉक ओपन केले की ती प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी ही ब्लॉकची साईज आपल्याला शो होतीये. त्याच्यानंतर याच बाजूला आपलं DC केबलचं ड्रेसिंगचं काम आणि इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि हे जो बाजूचा पोल होता मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी आपण याची कंट्रोलरची अर्थिंग या ठिकाणी दिलेली आहे आणि तिथे कंट्रोलर या पोलवरती इन्स्टॉल केलेला आहे. आता ही जी मधली अर्थिंग आपण बघताय तर या ठिकाणी याचा एक लाइटनिंग अरेस्टर लागणार आहे आणि त्या लाइटनिंग अरेस्टरला आपल्याला ती अर्थिंग प्रोव्हाइड करायची आहे. त्याच्यानंतर ही जी SPD आहे SPD आणि DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे
तर हा आता नवीन आले कंपनी, याच्यामध्ये थोडंसं R&D करून थोडीशी इम्प्रूव्हमेंट केली आहे. तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला चव्हाण सर पुढे सांगतीलच. ये जो 3 HP का पंप है, यहाँ पे 2.2 kW ऐसा लिखा है, तो ये DC मोटर है या AC मोटर है? देखो ये 3 HP की मोटर हो चाहे 5 HP की या 7.5 HP की मोटर, ओके। ये जो भी मोटर का जो स्टिकर इस पे होता है, जिस पे अपन स्कैनिंग करते हैं सीरियल नंबर, हाँ इस पे यहाँ पर लिखा होता है मोटर की रेटिंग क्या लिखी होती है। जैसे इस पे लिखा है अपना 3 HP का सिस्टम लगा रहे हैं यहाँ हाँ पर, और इस पे 2.2 किलोवाट लिखा है। यस तो जिस मोटर पे 2.2 किलोवाट लिखा होता है वो डीसी मोटर होती है, ओके और जिस पे एचपी लिखा होता है, जैसे एचपी एसी मोटर होती है उस पे 3 HP लिखा होता है, ओके या 3000 वाट लिखा होता है, हाँ तो वो फिर एसी मोटर होती है। ओके डीसी मोटर को यदि लिखा हुआ किलोवाट में लिखा है तो उसको अपने को पेरा फैक्ट्री सेटअप में पीएमएसएम पे सेट करना है, PM पीएमएसएम पे सेट करना है ओके फैक्ट्री सेटअप में। और ओके एसी मोटर को हमेशा इंडक्शन में सेट करना है। ओके और पीएमएसएम मोटर में भी डाटा देखना होता है, पीएमएसएम मोटर पे भी जब हम इंटर करेंगे यस तो उस पे आपको फ्रीक्वेंसी 130 लिखी होगी अच्छा और नंबर ऑफ पोल्स 4 आएंगे। ओके और इंडक्शन मोटर में जाएंगे तो उसमें फ्रीक्वेंसी 60 या 65 फ्रीक्वेंसी रखी रहेगी, और उसमें जो नंबर ऑफ पोल्स आएंगे 2 रहेंगे। ओके। तो ये अपने को ध्यान रखना है। और ये चीज कभी कंट्रोलर में अलग रहती, तो अपन ये जो पैरामीटर आपने बोले, सेटअप में जाके जो रेटेड पावर क्या दे रखी है, जैसे मान लो सेटिंग सेट नहीं हुई है, जैसे 3 HP और 5 HP सेट है तो उसको अपने को उसको सेट करना है। ओके बाकी फैक्ट्री सेटअप में अपने को देखना है कि इंडक्शन या पीएमएसएम पे सेट है किस पे है, ओके तो वो उससे पता चल जाएगा। कभी कभी ऐसा दिक्कत आती है कि मान लो यदि डीसी मोटर है और एसी पे सेट है तो 60-70 फॉल्ट बताएगा, ओके या पीएमएस में स्टार्ट फेल बताएगा। तो अच्छा वो फॉल्ट आते हैं तो उसमें अपने को सेटिंग करके उसको अपलोड अपडेट कर सकते हैं। ओके। आपल्याला चव्हाण सरांनी इथे गाईड केलंय, आणि सर्वात पहिले आपल्याला ही गोष्ट क्लिअर झाली की DC मोटर आहे की AC मोटर आहे हे आपण कशी ओळखू शकतो, कशी आयडेंटिफाय करू शकतो. तर त्यासाठी इथं किलोवॅट आणि HP या 2 टाईप मध्ये आपल्याला हे बघायला भेटतं मोटर. जर किलोवॅट असेल तर ही मोटर आपण DC मोटर समजू शकतो, आणि HP असेल तर AC मोटर आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आणि त्याच पद्धतीने आपल्याला कंट्रोलरमध्ये त्याचे पॅरामीटर सेट करावं लागतात. पॅरामीटर सेट केल्याच्या नंतर त्या मोटरला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही. असा इन केस जर तुम्हाला फॉल्ट आला, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सिस्टम मध्ये जाऊन मॅन्युअल मध्ये जाऊन त्या ठिकाणी कंट्रोलर मध्ये त्या टाईपचे पॅरामीटर सेट करायचे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आपण लाइटनिंग अरेस्टर इन्स्टॉल करतोय. तर याला एक म्हणजे आपल्याला स्ट्रेट करण्यासाठी एक जागा दिलेली, समोरचा जो नट आहे हा लूज करायचा आहे. हा लूज केल्याच्या नंतर हा जो येले असा होतो, तर आपण याला इथं जसं पाहिजे त्या टाईपनी थोडंसं फिरून पुन्हा हा नट टाईट केल्यावरती हे पॅक करू शकतो. आणि जे ही वरची क्लॅम्प दिलेली ही प्रॉपरली प्रत्येक ठिकाणी इन्स्टॉल करायची आहे. ह्या क्लॅम्पनी काय होतं, ही जी क्लिप आहे याला, तर आता जे आपल्याला खालून अर्थिंगचं जे वायर प्रोव्हाइड केलंय, तर त्या वायर आपण ह्या नटला बाहेरच्या बाजूने इन्स्टॉल करतो. त्याच्यानंतर ही जी क्लॅम्प आहे हिच्या थ्रू ही पॉवर ह्या एलेच्या पाईपला जाते, आणि त्या एलेच्या पाईपवरून वरच्या लाइटनिंग अरेस्टरला प्रोव्हाइड होते. त्याच्यामुळं ह्या क्लॅम्प कंटिन्यू त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे. आणि हे सर्व सेट केल्याच्या नंतर समोरचा नट पहिले टाईट करायचा, मग सर्व नट टाईट करून घ्यायचे. ओके. फक्त मित्रांनो, या ठिकाणी या कंडिशनला आपलं या पंपाचं 3 HP पंपाचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे. आणि आता जे फायनल वर्क राहिलेले आहे केबल अंडरग्राऊंड केबल ट्रेसिंगचं, त्या ठिकाणी चालू आहे. आणि आबळ असल्यामुळं थोडंसं मोटर बंद चालू होती, लो पॉवरचे एरर आपल्याला कंट्रोलवर शो होतोय. तर या ठिकाणी आपण पंप वगैरे चालू करून सगळं ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. पाणी पण आउटपुट या ठिकाणी या कंडिशनला आता बघायला भेटतंय. 5:15चा टाइम झालेला आहे, आणि पूर्णपणे आभाळ असताना देखील या ठिकाणी ही मोटर चालू झालेली. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी शक्तीचा पंप हा चालू झालेला आहे. 3 HP पंप आहे, आणि एकदम वरती जर बघितलं पूर्ण आभाळ आलेलं आहे. आणि या मोसम मध्ये देखील पंपाचं पाण्याचं प्रेशर या ठिकाणी बघू शकता. स्क्रोल कर गोल. मित्रांनो, बघू शकता ज्या लोकांना शक्तीचा पंप प्रोव्हाइड केला जातो, किंवा जे लोक शक्ती कंपनीची निवड करतात, तर त्या लोकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे.
ही अशी पाटी नेम प्लेट आपण याला बोलतो. हा प्रत्येक पंपाला आपल्याला प्रोव्हाइड केल्या जाते. तर या प्लेटवरती जर बघितलं तर 1800 103 55 55 हा टोल फ्री नंबर मी तुम्हाला सांगितला. तर हा नंबर या प्लेटवरती देखील प्रोव्हाइड केला जातो. कंट्रोलर वरती देखील असतो आणि ही प्लेट आपण प्रत्येक फार्मरला प्रोव्हाइड करत असते कंपनी आणि याच्यासोबत एक फोटो देखील त्या फार्मरचा आपल्याला घ्यायचा असतो. तर या गोष्टी तुम्ही म्हणजे या ठिकाणी पण बघू शकता. म्हणजे कंपनीचं ब्रँड वगैरे तुम्हाला कोणत्या योजनेतून कसा पंप भेटला या सर्व गोष्टी यात महाराष्ट्र शासनाचा लोगो देखील आहे, महावितरणचा लोगो देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. त्याच्यानंतर कंपनीचा लोगो देखील तुम्ही या प्लेटवरती बघू शकता आणि ह्या ज्या बाकी रिकाम्या जागा तुम्हाला दिसताय इथं तुम्हाला फार्मरची डिटेल फिलअप करायची असती. फार्मरचं गाव कोणतं, जिल्हा कोणता, तालुका कोणता, लाभार्थी क्रमांक म्हणजे तुमचा MK ID MT ID जो असतो. त्याच्यानंतर इथे फार्मरचे नाव आणि तुम्ही किती लाख रुपयाचा हा पंप आहे याची निधीची अमाऊंट देखील या पॅनलवरती या प्लेटवरती टाकू शकता. नाव सांगा काका. माझं नाव म्हणजे यांचं नाव काय? हा ज्या नावाने पंप आला त्यांचं जावेद समद पठाण. जावेद समद पठाण. हा, त्यांचं आणि तुमचा हा शक्तीचा पंप कधी तुम्हाला डिलिव्हर झाला होता? नाव, परवा दिवशी झालं. परवा झाला होता आणि लगेच आज तुम्हाला 3 दिवसाच्या आत इन्स्टॉलेशन करून भेटलं. आणि तुम्हाला सकाळी पहिले म्हणजे पंप पोहोचल्यावरती कधी कॉल आला होता तुम्हाला? ताबडतोब आला होता. लगेच कॉल आला लगेच होता. आला. ओके. हा. आणि पंप इन्स्टॉल करण्यापूर्वी काही फोन आला होता का? हो. तुमचं मटेरियल येणार आहे, हो. हेड वगैरे सगळ्या गोष्टी चेक करून घ्या. हो. तर बघू शकता किती प्रॉपर शक्ती कंपनीचं काम आहे. सुरुवातीला ज्यावेळेस मटेरियल डिलिव्हर होतं त्यावेळेस देखील फार्मरला अलर्ट केलं जातं तुमचा पंप 48 तासात 72 तासामध्ये डिलिव्हरी होणार आहे. त्याच्यानंतर त्यांचं हेड वगैरे सगळ्या गोष्टी चेकिंगसाठी त्यांना सांगितलं जातं. आणि तुमच्या गावाचं नाव काय बोलले? शेकटा. शेकटा. कोणता तालुका? तालुका गंगापूर, जिल्हा? छत्रपती संभाजीनगर. तर गावाचं नाव आहे शेकटा, तालुका यांचा गंगापूर आणि डिस्ट्रिक्ट जो आहे छत्रपती संभाजीनगर या लोकेशनवरती आपण या 3 HP सोलार पंपाचं इन्स्टॉलेशन कंप्लीट करतोय. आणि आज कंपनीची सर्व टीम आणि संभाजीनगरमधून आपल्याला 7 वेंडर या ठिकाणी इन्स्टॉलेशनची ट्रेनिंगसाठी आले होते. तर तुम्हाला हे सर्व लोक तुमच्या शेतामध्ये आल्यावरती कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे गावात इतके सोलर बसले पण पहिल्यांदाच तिथे आले ना. तर बघू शकता मित्रांनो, आजपर्यंत त्यांचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की गावात भरपूर सोलार सिस्टम बघितले, पण भरपूर इन्स्टॉलेशन देखील झाले. एवढे लोक आजपर्यंत कोणत्याही पंपावरती नव्हते किंवा कोणत्याही वेंडरला असं प्रॉपर ट्रेनिंग बाकी अदर ब्रँडमध्ये अदर कंपनीमध्ये प्रोव्हाइड केलं जात नाही, जे आपल्याला शक्तीने सर्व शक्तीच्या वेंडरला प्रोव्हाइड केलंय. तर कस्टमरचा अनुभव कसा आहे आपण शक्तीबद्दल ते एक फायनल गोष्ट विचारू. खूप छान आहे. आणि ज्यांचं पण नवीन सोलर आपण जे ऑनलाईन करतो ना त्याच्यामध्ये शक्तीचीच निवड करा असे माझे म्हणणं आहे. कारण सर्व्हिस खूप छान आहे शक्ती कंपनीची. धन्यवाद काका. तर सर्व लोकांना विनंती आहे काकाकडून, ज्या लोकांना सोलार सिस्टम घ्यायचं असेल तर त्यांनी शक्तीची चॉईस करा. म्हणजे एवढी चांगली सर्व्हिस या ठिकाणी शक्ती कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करत आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीचा सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाते. आणि जर तुम्हाला इन केस शक्तीचा पंप तुम्ही घेतला असेल, तुम्हाला पंपामध्ये काही एरर असेल, टेक्निकल फॉल्ट असेल, तुमचा कोणी म्हणजे जो डीलर असेल, वेंडर असेल, तुमचा कॉल वगैरे कोणी म्हणजे लागत नाही किंवा रिसीव्ह केला जात नाही, तर कंपनीचा या ठिकाणी कस्टमर केअर नंबर देखील प्रोव्हाइड केला जातो. तर कंपनीचा नंबर आहे 1800 103 5555. या नंबरला तुम्ही कॉल करून तुमची कंप्लेंट रेज करू शकता आणि तुमचा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा कंपनीला तुम्ही त्या ठिकाणी त्याची क्वेरी रेज करू शकता. तुमचा प्रॉब्लेम एक 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह केला जातो. तर धन्यवाद मित्रांनो. असेच सोलारबद्दल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.